निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिलेली आहे। निवडणुका येतील जातील, आपला श्वास हा मराठी आहे, हे विसरायचं नाहीये। मनपा निकालानंतर राज ठाकरे यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे। तर काल निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीच्या निकालामध्ये चांगली झुंज दिलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। या पोस्टमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी हे विधान केलेलं आहे। काय त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आपण एकदा पाहूयात। सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन। यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती, पण अशा या लढाईमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणारातले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आले ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची आहे, मराठी भाषेची आहे, मराठी अस्मितेच्या साठीची आहे आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे। अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे। बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करू। तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाहीये, पण तरीही सांगतो। MMR परिसरामध्ये असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत। त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय। निवडणुका येतील आणि जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया। राज ठाकरे यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानलेले आहेत।